आता बघूयात हल्ल्याचे टॉप 9 अपडेट्स आणि त्याचे पडसाद। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर तर पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादेमध्ये पूरस्थितीमुळे गोंधळाचं वातावरण। भारतानं पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप। पाकिस्ताननं तेल कंपन्यांना डिझेल स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या। हवाई दलाला इंधन सुरक्षित ठेवण्याच्या सूचना। हाय स्पीड डिझेल आणि जेट इंधन स्टॉक करण्यावर सुद्धा भर। पाकिस्तानला आर्थिक कमजोर करणं गरजेचं। पाकिस्तान आमची बरोबरी करू शकत नाही। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या। पाकव्याप्त काश्मीर देत नसतील तर युद्ध पुकारा, तर रामदास आठवले यांची मागणी। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना आता 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंडही होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातनं परतले। पहलगाम हल्ल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पर्यटकांकडून आता जास्तीच्या भाड्याची आकारणी, तर विमान कंपन्यांकडून सुद्धा अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं जात आहे। पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेत। पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छीमारांचे कुटुंबीय चिंतेत। भारताचे 193 मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात कैद। 193 मधील 18 मच्छीमार महाराष्ट्रातले असल्याची सुद्धा माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांना धमक्या, तर दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरशी काहीही संबंध नाही। सुरक्षा पुरवण्यासंदर्भात काश्मीरी विद्यार्थ्यांचं पुणे पोलिसांना पत्र। अरुणाचल प्रदेशात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग या जिल्ह्यातील पंचाव या भागात चकमक, तर ASCN गटाचे 3 दहशतवादी ठार। दहशतवाद्यांकडून 4 शस्त्र आणि दारुगोळा सुद्धा जप्त।